जे अभिजित दिप्ते आहेत त्यांच्यावर हल्ला झालाय काय? नाही, दुर्दैव आहे. या भ्याड हल्ल्याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे. गर्दीमध्ये घुसून काही डरपोक लोकांनी हा केलेला हल्ला आहे. आमचं त्यांना ओपन चॅलेंज आहे, की तुम्हाला जर अभिजित दिप्तेला टार्गेट करायचं तर वेळ, काळ आणि मैदान सांगा. गर्दीमध्ये घुसायचं आणि भयभीत करून हे आंदोलन बंद पाडायचं, हे एकमेव षडयंत्र आहे. केंद्र सरकारला याची पूर्णपणे जाणीव आहे, की अभिजित दिप्तेच्या जीवाला धोका आहे, तरी सुद्धा त्याला सुरक्षा दिली जात नाही. त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना आज मागणी करत आहे, की तुम्ही अभिजित दिपकेचा बेनजर बुट्टो होण्याची वाट बघताय का? तात्काळ अभिजित दिपकेला Z+ सुरक्षा दिली पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आपण त्या ठिकाणी भेट दिली. काय सरकारला सांगा? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अहिल्याबाई होळकरांच्या नावाची योजना त्या ठिकाणी सरकारने जाहीर केली. पण दुर्दैवाने हे सांगावं लागतंय, की कर्जमाफीसाठी आट का लावली जाते? ही आट लावणं म्हणजेच एक प्रकारे अहिल्याबाई होळकरांचा अपमान केल्यासारखं आहे. त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरू केलंय आणि त्या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे. त्याचबरोबर आमची ही भूमिका आहे. महात्मा फुले विकास महामंडळ, संत रविदास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अल्पसंख्याक विभागाचं महामंडळ, या सगळ्या महामंडळाचे जे काही कर्ज प्रकरण आहेत, मागासवर्गीयांच्या तरुणांना दिलेले, ते कोरोनाच्या काळापासून त्यांचे व्यवसाय संपलेले आहेत. त्याच्यामुळे त्यात सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतमजुरांना सुद्धा विशेष पॅकेज मिळालं पाहिजे. या मागणी संदर्भात सुद्धा सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाचं सुद्धा राज्यामध्ये इव्हेंट होतोय आणि हे दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे जे शेतकरी नेते आहेत, त्यांनी गांभीर्याने आता यापुढे लढलं पाहिजे. सरकार तर थट्टा करतंयच, पण लढणारे सुद्धा थट्टा करतायत. अशी काही काळापासूनची स्थिती आपल्याला दिसते. ती थांबली पाहिजे आणि जनउठावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं अस्तित्व वाचवलं पाहिजे.